लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना खुशखबर 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 अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। आज पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणीला काल संध्याकाळी गुड न्यूज भेटलेली नाही त्यांना आज आणि उद्या पुन्हा वाटपाला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का, खुशखबर भेटली आहे का? पटपट सर्वांनी आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला कधी पैसे जमा झाले, आज जमा झालेत का काल जमा झालेत, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। कारण की ज्या ज्या लाडक्या काल पैसे जमा झाले त्या लाडक्या बहिणींना आज आणि उद्या पैसे वाटप होणार। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती सांगत आहे। आणि बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला मागच्या आठवड्यात मी बोललो होतो, आपण जे बोलतो ते खरं होतं, तुम्हाला तर सगळ्याला समज असेल, रेकॉर्ड करून ठेवा, ही मी बोललो होतो। बऱ्याच लाडक्या बहिणींना आता त्याचा विश्वास पटलेला असेल। तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी झालेली आहे त्यांना मी सांगितलं होतं, ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी झालेली आहे त्यांना हप्ता भेटणार, पण यादीमध्ये नाव यायला पाहिजे हे तुम्हाला मी सांगितलं होतं। आणि ज्या ज्या लाडक्या त्यांचे यादीमध्ये नाव आले त्यांना देखील काल पैसे भेटलेले आहेत, काळजी करायची गरज नाहीये। ज्या ज्या लाडक्या त्यांना अजून पण पैसे भेटले नसतील त्यांना पैसे कधी भेटणार आहेत, कोणत्या लाडक्या त्यांना भेटणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। एक महत्त्वाची बातमी समोर आली, तर आज कोणत्या कोणत्या लाडक्या त्यांना गुड न्यूज भेटणार हे तुम्हाला मी सांगतो, कधी भेटणार हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये मी बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि काल वितरण किती झालं सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। काल या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आज पुन्हा वाटप होणार आहे, काळजी करू नका। जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की वाटप थांबले, वितरण थांबले, आता वितरण होणार नाही, असं नाहीये। वितरण आज उद्या पण चालू राहणार आहे, हळूहळू टप्प्यामध्ये तुम्हाला वाटप होईल, काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यामुळे आणि कोणाला लाभ मिळणार हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करायची गरज नाही। कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालंय, कुणाचं बाकी आहे, सगळं सांगतो, काळजी करू नका। चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वितरण संपलंय का, या ठिकाणी प्रश्न येत आहे लाडक्या बहिणीचं, का वितरण संपलंय का? वितरण संपलेलं नाही, काल संध्याकाळी वितरण सुरू झालेलं आहे, आज आणि उद्या पण वाटप होणार आहे। त्याच्यामुळे पहिला प्रश्नाचं उत्तर आहे वितरण संपलंय का? वितरण संपलेलं नाही। आता दुसरा प्रश्न आहे कोणाला लाभ मिळाला। बघा कालपासून कुणाला लाभ मिळाला आहे आणि कोणत्या लाडक्या त्यांना लाभ मिळणार आहे हे तुम्हाला मी आता क्लिअर करून सांगत आहे। आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी आधी पण सांगितल्या, बघा लाडक्या त्यांना आता विश्वास बसलाय का? मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगत होतो त्या गोष्टी आता कंप्लीट झालेल्या आहेत। तर लाडक्या त्यांना बघा ई-केवायसी बरोबर होती, ज्यांची अगोदर ई-केवायसी बरोबर होती, ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह होतं त्यांना हप्ता भेटायला सुरुवात झालाय, काल त्यांना हप्ता भेटलेला आहे। आणि बऱ्याच ताई म्हणत असेल की सर आम्हाला 17वा 18वा हप्ता भेटला होता पण आम्हाला अजून हप्ता भेटला नाहीये, तर काळजी करू नका लाडक्या बहिणींनो। असे बरेच जिल्हे आहेत, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, नागपूर असेल, पुणे ठाणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, या जिल्ह्यामध्ये अजून बऱ्याच लाडक्या त्यांचे पैसे यायचे बाकी आहेत। त्याच्यामुळे काळजी करू नका, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला होता त्यांना पण गुड न्यूज भेटणार आहे, ह्या लाडक्या दादावर विश्वास ठेवा। वितरण सुरू होण्याच्या अगोदर जी मी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे आपल्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला हप्ते भेटू जातील, काळजी करायची गरज नाही। त्याच्यानंतर ई-केवायसी दुरुस्ती केली आणि यादीमध्ये नाव आलेलं आहे। बघा बऱ्याच लाडक्या ताई म्हणत आहेत की सर आमची ई-केवायसी आम्ही दुरुस्ती केली तर आम्हाला हप्ता का येत नाहीये। बऱ्याच लाडक्या ताई म्हणल्या सर आम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली आणि आम्हाला हप्ता भेटलाय, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला बघा हे गोष्ट क्लिअर करून सांगितली होती, ई-केवायसी केली म्हणजे याचा अर्थ समजू नका की लगेच तुम्हाला हप्ता वाटप होईल, समजू नका, असं समजू नका। हे तुम्हाला मी मागे बोललेलो होतो, जर खोटं असेल माझं तर मागचे आपले व्हिडिओ जाऊन बघा, हे मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं। ज्या लाडकी त्यांची ई-केवायसी अपडेट झालेली आहे त्या याद्यामध्ये त्यांचं नाव दुरुस्ती व्हायला पाहिजे, त्यांचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन पूर्ण व्हायला पाहिजे। व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या जर पात्र असतील तरच ते पुढे डीबीटीला आदेश जाणार आहेत। त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या त्यांना अजून तो हप्ता भेटलेला नाही ई-केवायसी। आणि तुम्ही म्हणता की सर ई-केवायसी दुरुस्ती केलेल्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटलाय का? हो भेटलाय, 100% भेटलाय, काळजी करायची गरज नाही, पण त्याच्या पात्रतेमध्ये यादीमध्ये नाव यायला पाहिजे। हे तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, याद्या तुम्हाला कशा पद्धत ते पण दाखवलं होतं। तर लाडक्या त्यांना आता विश्वास पटायला लागला की आपण ज्या ज्या गोष्टी सांगतो अगोदर त्या गोष्टी खऱ्या ठरतात। आता बऱ्याच लाडक्या ताईंना अजून हप्ता भेटला नाहीये, काळजी करू नका, आज आणि उद्या परत सांगतोय, एक कळकळीची विनंती आहे, बऱ्याच लाडक्या ताईंना अजून हप्ता भेटलेला नाहीये, ते वितरण किती झाले ते पण तुम्हाला मी दाखवतो, आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ, काळजीपूर्वक बघा। आता बऱ्याच लाडक्या ताईंना अजून हप्ता भेटला नाहीये, त्यांनी आज आणि उद्या वाट बघायची आहे। थोडी या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवा, विनंती करतोय, आज आणि उद्या थोडं
ठिकाणी थांबायचंय, वाटप तुम्हाला पण होईल, काळजी करू नका. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, सरकारकडे आपल्याला एक मागणी करायचे, अधिवेशन चालू आहे बघा. 1,500 रुपये भेटणं ही काही मोठी गोष्ट नाहीये. परत सांगतोय, सर्व लाडक्या ताईंना एक हात जोडून विनंती आहे, ज्यांना ज्यांना हप्ता भेटलाय त्यांना आनंद झालाय का कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना ज्यांना हप्ता भेटलाय त्यांना आनंद झालाय का सांगायचंय, आणि ज्यांना हप्ता भेटला नाही त्यांनी काळजी करू नका. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगायला, ती म्हणजे ज्यांना ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये ते 3,000 रुपये सरकारने टाकलेले नाहीत. परत सांगतोय, आणि हे आपल्यासाठी दुःखाची, नाराजी असलेली बातमी, ही गोष्ट समजून घ्या. बऱ्याच लाडक्या ताई म्हणाल्यात की बाबा सर नाही भेटणार, सर आम्हाला माहित होतं की 1,500च भेटणार. हो, सगळ्याला माहिती आहे, GR पण त्याचा आलेला आहे सुरुवातीला, की ज्या महिन्यात DBT ऍक्टिव्ह असेल त्या महिन्यापासूनच वाटप होणार आहे, हे GR मध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. पण आपल्या लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की 4,500 रुपये टाकू, निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं. त्याचनंतर एकनाथ शिंदे साहेबांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पण पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं की प्रलंबित हप्ते भेटतील. आता दोघांनी सांगून पण जर हप्ते भेटत नसतील तर लाडके ताईंनो आपल्याला आवाज उठवावा लागेल. फक्त हातावर हात ठेवून गप्प बसून चालणार नाही. हो सर 1,500 भेटलेत ना, भेटून तर तेवढे 1,000-1,500, पण लाडके ताईंनो 1,500 तर तुम्हाला भेटणार आहे, ते तुमच्या हक्काचे पैसे. ही गोष्ट समजून घ्या. आम्ही व्हिडिओ बनवला किंवा कोणी व्हिडिओ बनवला त्याच्यानुसार ते असं नाही की आम्ही व्हिडिओ बनवला म्हणजेच तुम्हाला हप्ते भेटणार आहेत, असं नाही. आम्ही नाही व्हिडिओ बनवले तर तुम्हाला हप्ते भेटणार आहेत, ते कारण की सरकारवरून टाकणारच आहे. पण आम्ही व्हिडिओ बनवल्याचा फायदा काय ते सांगतो लाडके ताईंनो. आपण या ठिकाणी आवाज उठवला, आपण मागणी केली, हातावर हात ठेवून जर फक्त शांत नाही बसलो तर या ठिकाणी तुम्हाला पुढच्या मागण्या केल्या त्या पूर्ण तरी होतील. कमीत कमी काहीतरी सरकारला वाटेल की बाबा कोणतरी आवाज उचलतंय. जर कोणी शांत, सगळे जर शांत बसले तर काही होणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की सपोर्ट करायला पाहिजे. ज्या ज्या लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाही बघा, 12वा 13वा 14वा हप्ता पण जवळजवळ 26 लाख लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये. 86 लाख लाडक्या ताईंना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये. मोठी आकडेवारी, लाडक्या ताईंनो करोडो रुपयामध्ये अजून या ठिकाणी पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंच्या वतीने हा गुरुदादा सरकारकडे मागणी करत आहे, प्रलंबित हप्ते वाटप झाले पाहिजेत. बरेच युट्यूबर बांधव या ठिकाणी समोर येत नाहीयेत या गोष्टीसाठी, पण ठीक आहे, मी तुमचा गुरुदादा समोर येणार. भले कोणी काही म्हणून द्या, मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे आणि हा मुद्दा आपण शेवटपर्यंत ठेवणार आहे. भले त्याला पूर्ण होईल का नाही हे माहित नाहीये, त्याला आपण पुढचं पुढे बघू, पण मुद्दा तरी कमीत कमी मागणी तरी मांडायला पाहिजे. प्रलंबित हप्ते भेटायला पाहिजेत, म्हणजे पाहिजेत. 3,000 रुपये मागचे सरकारने टाकायला पाहिजेत. जर आपण आवाज नाही उठवला तर सरकार हळूहळू जसं लाडक्या बहिणींना बाहेर काढलं होतं तशी लाडकी बहीण योजना पण 1-2 वर्षानंतर बंद करेल. त्याच्यामुळे आपला आवाज आपण शांत ठेवता कामा नये. आपल्याला आपला आवाज खंबीरपणे सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. एक आता ही गोष्ट सांगतो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ते सांगितलं. आता एक महत्वाची गोष्ट पटकीने तुम्हाला सांगून टाकतो की किती वाटप झाले. आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर ही माहिती द्यायला गेलो, ती खूप महत्वाची माहिती आहे. आता बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालंय, याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. सगळ्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झाले, फक्त कमी जास्त आकडेवारी असणार आहे. तर बघा, 23 फेब्रुवारीला वितरण काल सुरू झालेलं आहे. संध्याकाळी 5च्या दरम्यान वाटप सुरू झालं, तर 5 ते 8 दरम्यान लाडक्या बहिणींना अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली. तुम्हाला काल किती वाजता पैसे जमा झाले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. आणि बघा, 15वा हप्ता जो 1,500 रुपये जो हप्ता आहे 24 लाख पेक्षा जास्त महिलांना भेटलाय. 500 रुपये हप्ता आहे 1,23,000 पेक्षा जास्त महिलांना भेटलेला आहे. आता बघा, हे आकडेवारी खूप कमी आहे. परत सांगतोय तुम्हाला, मी अगोदर पण सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, बघा वितरण सुरू होण्याच्या अगोदर 1 आठवडापूर्वी तुम्हाला ज्यावेळेस GR आलता, त्या GR 18 तारखेला 18 फेब्रुवारीचा आपला व्हिडिओ जाऊन बघा. 18 फेब्रुवारीला मी जाऊन व्हिडिओ तो बघा, मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं यावेळेस बऱ्याच लाडक्यांना हप्ता भेटणार नाही. तुम्हाला खोटं असेल तर अजून एक दिवस वाट बघा. आजच्या दिवशी पण बघा, बऱ्याच लाडक्यांना हप्ता नाही भेटणार. काल पण खूप कमी लाडक्यांना हप्ता भेटलाय. त्याच्यामुळे सरकारला आपली मागणी असणार आहे की जास्तीत जास्त लाडक्यांना हप्ते टाका. हा गुरुदादा जे बोलतो तुम्हाला आता पटलं असेल. आज एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला हप्ता भेटलाय का? तुम्हाला गुड न्यूज भेटली आहे का? पट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की वितरण अजून भरपूर बाकी आहे. बऱ्याच लाडक्यांचे हप्ते अजून पेंडिंग आहेत. सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करा. लाडक्यांना ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री